झाली आज तुमचा विषय म्हणजे आवर्जून आला त्या ठिकाणी. तर त्यामध्ये एक नवीन म्हणजे आता साहित्य संदर्भात आपण सगळीकडे घेतलाच कार्यक्रम, बरोबर. साहित्य संमेलन विद्यार्थ्यांनी पालकांच्या घेतलाय तुम्ही. तर मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, म्हणजे आपला हा वाद्य केंद्रात होता, तिथे होता कार्यक्रम. सुंदर कार्यक्रम झाला, म्हणजे बाकी ठिकाणी पण मला काय उपस्थित राहता आलं नाही, पण झालं असेल. आता आपल्याकडे 100 डेजचा विषय सुरू आहे सध्या, आणि एक विषय म्हणजे आपण आता आलात तो विषय सांगतो त्याच्यामध्ये. 100 डेज अंतर्गत आपल्याला ह्याचं रील्सचं एक कॉम्पिटिशन आम्ही आजच डिक्लेअर केलं आहे. 85 म्हणजे रील्स आपण बनवतो ना, बाकी इंस्टाग्राम फेसबुकवर आपण रील्स बघतो किंवा ह्याच्यावरती, मग ते आपले जे आता कन्सेप्ट अशी आहे की शैक्षणिक जे आपले उपक्रम असतील, आता सगळ्या डिपार्टमेंटला सांगितलंय. समजा आता एखादी कुठली जी स्कीम असेल तर त्या स्कीम बद्दल काय माहिती आहे, त्याची पहिली परिस्थिती काय होती, हे स्कीम मिळाल्यानंतर काय झाले, असं एक 1.5 ते 2 मिनिटाचा आम्ही रील बनवणार आणि असं हे कॉम्पिटिशन आपण केले. मग त्यात शैक्षणिक आपले जेवढे उपक्रम आहेत ना, त्याच्यामधून ते कॉम्पिटिशनसाठी रील्स आपण 1.5 ते 2 मिनिटाचे जर बनवले ना आणि ते पाठवले आमच्याकडे, साधारणतः मी 25 तारीख देणार आहे त्या रील्स संदर्भात. तर ते करणार आहे आपण, याच्यात चांगल्यापैकी सहभाग घ्यावा आणि जे पहिले 3 येतील तर त्यांना सुद्धा आपण त्याचं बक्षीस वगैरे ठेवणार आहोत, म्हणजे प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान. नाही, विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी कोणी असेल तरी, विद्यार्थ्यांनी नाही घेतलं आपण, शिक्षकांनी बनवली तरी चालेल, पण ते शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात म्हणजे आता आपले भरपूर उपक्रम चालतात ना, ते विद्यार्थ्यांच्या निगडीतच असणार ना. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाबरोबर विद्यार्थी एखादा बोलला किंवा शिक्षकांनी ते तयार करायचे, त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असंही चालू शिकायला होईल. म्हणजे शैक्षणिक आपले उपक्रम आहेत त्याच्यामध्ये, असं करून घ्या. आणि आता तुमची नवीन कारणीकरण झाली, मागच्या वेळी हे होते, जसं आतापर्यंत आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तसंच यापुढे तुम्ही करायचं. आपण चांगल्यापैकी कोऑर्डिनेशनने काम करूया पंचायत समिती आणि ह्याच्यामध्ये. आतापर्यंत जसं घेऊन आणि 1-2-3 विषय आहेत बघूया. आपण पंचायत समिती सगळ्याच जिल्हा स्तरावर अग्रेसर आहे. यशवंत पंचायत मध्ये पण आपलं कदाचित बघूया, ते 2 वर्षाचे रिझल्ट लागायचे आपले, कदाचित ते पण लागतील. म्हणजे आपल्याला अपेक्षा आहे आम्हाला, होईल. आणि दुसरं आता 100 डेज मध्ये सुद्धा आपण आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण सध्या तर आता आपण आहोत आघाडीवरती. थोडंसं शेवटचे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये आपण करतो. तुम्हाला काय इनोव्हेटिव्ह जर समजा करायचं केले प्रोग्राम तर ते सांगा. म्हणजे आता हा साहित्य संमेलनाचा हा सीओ साहेबांनी सुचवलेला होता इनोव्हेटिव्ह प्रोग्राम, त्याच्यामध्ये त्यानुसार आपण केलं होतं. पण नाविन्यपूर्ण उपक्रमामध्येच आपण घेतले होते जिल्हा स्तराने. आपल्या परीक्षा पण होती मला वाटतं ना, तरी पण ते आपण केले प्रोग्राम. पण ते ठीक आहे, त्याची आता 30 तारीखला मुदत आहे, त्याच्यानंतर आपलं हे होणार. तुम्हाला शुभेच्छा.